नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिरचीपासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ह्या बिन तिखटाच्या मिरच्या अशा पोपटी कलरच्या लांबड्या आकाराच्या होत्या, त्या घेतलेल्या। ह्या लांबड्या आकाराच्या जे मिरच्या असतात ना पोपटी कलरच्या, त्या तिखट नसतात। ह्या 150 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या, स्वच्छ धुवून पुसून बघा हे जे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आता त्यासाठी बघा आपल्याला 7 ते 8 चमचे दही पाहिजे। दही काय हे बिलकुल आंबट नाहीये। ह्यात घेतलेल्या छोट्या आकाराचा 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा मिरची पावडर, चवीप्रमाणे घ्यायचं मीठ, आणि ह्यात घेतलेलं आहे मी आमचूर पावडर। ती पण किती घेतलेली, छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे। जर तुमच्याकडे आमचूर पावडर जर नसेल तर तुम्ही मग अर्ध्या लिंबाचा रस जरी टाकला तरी पण चालेल। आणि दही जर आंबट असेल ना तर मग टाकूच नका। आता हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। ह्यात टाकायचे आपल्याला पाणी आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचे। पाणी टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं। तर पाणी किती टाकलेलं, 7 ते 8 चमचे पाणी टाकायचं। थोडं जास्त कमी जरी झालं तरी पण चालू शकते। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल टाकायचं एकदम थोडंसं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचे आलं आणि लसूण बघा 1 चमचा असं मोठं मोठं कुटून घेतलेलं, अर्धा इंच आलं आहे आणि 7 पाकळ्या लसणाच्या आहेत। आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। लसूण मस्त असा बघा भाजला गेलेला, एकदम काळा असा करायचा नाहीये। त्यात टाकायचे अर्धा कांदा घेतलेला आहे। छोट्या आकाराचा असला तर 1 जरी टाकला तरी चालेल आणि थोडा जास्त जरी टाकला तरी पण चालेल। तर कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला, एकदम असा लाल असा करपून वगैरे द्यायचा नाही। त्यात टाकायचे त्या मिरच्या ज्या आपण कट करून घेतलेल्या त्या, आणि ह्याला काय करायचं 1-2 मिनटं परतून घ्यायचं। मिरची बघा मस्त असे भाजले गेलेले, असे डाग मिरचीला पडतात, तर पण एकसारखं हलवत राहायचं, ठेवायचं नाही असं एकसारखं। असं जर तुम्ही ठेवलं तर मग काय होईल माहिती आहे, खालचं लसूण जे होतं ना आपला कांदा वगैरे तो जळून जाईल। तर त्यासाठी थोड्या वेळानं असं हलवत राहायचं, म्हणजे आपली चांगली मिरची भाजली जाते। वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरी पण चालेल, आणि ते दह्यामध्ये टाकताना मग थोडंसं कमी मीठ वापरा तुम्ही, कारण मिठामुळे पण ना लगेच भाजली जाईल। आता ह्याच्यामध्ये आपण ते दह्यामध्ये मसाला टाकून पाणी टाकून कालवलं तर तो टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचा। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आपला मिडियमच आहे, गॅस काय मी बारीक केलेला नाही। त्याच वाटीमध्ये मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता त्यात टाकायचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट, तर 3 ते 4 चमचे बघा शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत, ते टाकणार आहे। त्यात टाकणार आहे एकदम थोडीशी कोथिंबीर। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस होता मिडियम, आणि सगळं आपण हे मिडियम गॅसवरच केलेलं आहे। तर गॅस करणार आहे एकदम बारीक, आणि ह्याला 5 ते 7 मिनिट चांगलं शिजून देणार आहे। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, तर झाकण आपण काढून घेऊया। बघा मस्त अशी मिरची झालेली, छान अशी होते बघा, आणि चवीला तर इतकी छान लागते आणि एकदम वेगळे अशी बरं का। बघा किती मस्त, आणि शिजली पाहिजे मिरची ही लक्षात ठेवायचं। त्यासाठी थोडंसं पाणी जरी तुम्ही पहिलं जरी टाकलं तरी पण चालू शकते। आणि आता हे असं केल्यानंतर किती खायचं असतं जेवताना, एवढंसं जर तुम्ही घेतलं ना खायला ताटाला लावायला, खूप सारं होतं म्हणून। आणि हे तुम्ही जर फ्रीजमध्ये, आता थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा, 4 ते 5 दिवस राहील। जेव्हा आपल्याला भूक लागेल तेव्हा, जेव्हा खाऊ वाटत नाही ना तेव्हा त्या टायमाला एवढंसं घ्यायचं आणि खायचं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।